नमस्कार, जय जय राम कृष्ण हरी. तर आता मी तुम्हाला दाखवतो छोटीशी वारी आमच्या थोडंसं आहे झोपेत थोडा, पण एक वारी आलेली आहे शाळेतल्या मुलांची, तर ती तुम्हाला दाखवतो. चला पटकन बघूया. असावे त्या म्युझिकसाठी मी कोणतंही प्रॉपर गाणं किंवा विठुरायाचं सॉन्ग लावू शकत नाही ड्यू टू द कॉपीराईट इश्यूज. पण तर सध्या तर आपली काही अर्निंग नसल्यामुळे मी नॉर्मलच म्युझिक जी कॉपीराईट फ्री आहे ती यूज करतो. जर कोणाला आवडली नसेल तर मला क्षमा असावी. तर इथे आपण मेन मुद्द्याचं बोलूया की किती सुंदर करून आलेले आहेत. मला माझ्या स्पेशली लहानपणाची आठवण आली. जसं मी मला अगोदर सांगितलं, इथले टीचर्स आणि एक सुंदर पालखी तिथे आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं, तुकाराम महाराज यांचा फोटो त्याच्यामध्ये होता. तर थोडीशी गडबड असल्यामुळे तो पुढेच राहिला आणि नंतर टीचर्स त्यांना व्यवस्थितरित्या विचारायला, लहान मुलांना, तो समोर लहान मुलगा बघा किवडूसा आहे शेवटी बघा, आणि त्यामध्ये व्यवस्थितरित्या उभे करून त्यांना समजवताना सगळे फॉर्च्युनेटली सगळे एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने उभा राहून जे जे रामकृष्ण हरीचा गजर करत आहेत. खूप सुंदर आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला जर अशी म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये, मला नाही माहीत आता ॲडव्हान्स स्कूलमध्ये अशा काही गोष्टी होतात की नाही, पण जर होत असतील तर प्लीज त्यांना पार्टिसिपेट करायला लावा. त्यांना भजन कीर्तन थोडंसं करायला लावा. हा खूप वेगळा त्यांच्या जीवनातला अनुभव असू शकतो. तर तुम्ही आता जस्ट पाहिलं की कशी सुंदर अशी दिंडी गेलेली आहे. लहानपणी मी असंच करायचो आणि मी त्यामध्ये आता ह्या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी होते आणि आमच्या वेळी मी ज्ञानेश्वर मोस्टली बनायचो. ज्ञानेश्वर माऊली यांचा रोल मला भेटायचा आणि त्या आम्ही फिरायचो जय जय रामकृष्ण हरी करत. तसं आता तुम्ही पाहिलं की जुने दिवस आठवतात. गेले 2 वर्ष झालं आय गेस ते येतात. लास्ट टाइम ती लोक विचारायला होते, मॅम होते ना, की आम्ही इथं पूजा केली तर चालेल का लास्ट टाइम. आणि इकडे या जागात त्यांनी पुराणासाठी खायला पण आणलं होतं. आम्हाला आयडियाच नव्हती, आजच्या दिवसात तर आयडियाच नव्हती की ते येणार नाही. तर आम्ही काहीतरी, आई बोलली की यार असं चांगलं नाही वाटलं, पण आम्हाला माहितीच नव्हतं की यावेळी पण ते असे येणार आहे. तर इथं आसपास कोणतंही मंदिर नाही आहे विठ्ठल रुक्मिणीचं. तर हे एकमेव मंदिर आहे जे डेडिकेटली विठ्ठल रुक्मिणीसाठी आहे. आणि त्याच्यानंतर ते महादेवांची स्थापना झाली 1 वर्षानंतर. आता ते जशी त्यांची इच्छा असते त्यावर मी जास्त बोलणार नाही. पण महत्त्वाचा मुद्दा हा की इथून पुढे आता हे पुन्हा ह्या रोडने बघा, आता तुम्हाला ह्या रोडने असं गेलेले, इकडनं असे गेलेले,
आणि तिथे पुढे आहे एक आपल्या हनुमंताचं मंदिर आहे, हनुमंतरायांचं. तिथे ते दर्शनाला आता गेले आहे. तिथे पण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, पण असं म्हणजे तिथे मल्टिपल मूर्ती आहेत. तसं म्हणजे मेन डेडिकेटली ते हनुमंताचं मंदिर आहे आणि इथे फक्त एकमेव असं डेडिकेटली म्हटलं तर इकडे हे आहे. तर पण ऑफकोर्स तिकडे थोडा स्पेस जास्त आहे. जुनं मंदिर आहे. गावातलं एक हनुमंताचं मंदिर तर असतंच असतं कोणत्याही गावात. तर तिथे ते थोडी जागा, स्पेस सगळ्यांना थोडंसं जाता येतं. इथं पण आम्ही ॲडजस्ट करतो. भंडाऱ्याचा ब्लॉग नसेल बघितला बघा. माहीत नाही काय ब्लॉग्सला म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण जातात की नाही हेही मला कळत नाही कधी-कधी. 10 व्ह्यूज पण नाही जात. सबस्क्रायबर जेन्युइन सबस्क्रायबर असतानाही सुद्धा हे मला काही कळत नाही आहे. थोडंसं हां आणि हा चेहरा तुम्ही बघाल तर हा 2-3 दिवस झाला 2-3 तासच झोपतोय लिटरली. त्याच्यामुळे खूप त्रास होता काल पण आणि त्यामुळे आज जरा जास्त झोपलो त्याबद्दल क्षमा असावी की असा चेहरा घेऊन बोलतोय. पण आता ते अचानक आले तर ते मिसही करू शकत नाही. तर आईने तर ऑफकोर्स अंघोळ वगैरे केली होती, सगळं पूजा वगैरे केली होती. त्यामुळे सगळं स्वच्छता तर ऑलरेडी आम्ही करून ठेवलेली आहे. कारण की उद्या कार्यक्रम आहेत. तर असं तर असेच सपोर्ट करत राहा, बघत राहा. काही इम्प्रूव्हमेंट असेल तर सांगत जा. कोणाला काही समजत नसेल एखादं पर्टिक्युलर गोष्ट कारण की यूट्यूबवर कसं की नुसतं महाराष्ट्रात नाही कुठेही व्हिडिओ पोचतो. तर एखादी गोष्ट समजत नसेल तुम्हाला एखाद्या तर मी ते रिपीटेडली सांगेल. तर त्याचाही काही असा प्रॉब्लेम नाही मला. तर तुम्ही सांगा. मला माहीत नाही हा पण व्हिडिओ माझ्या सबस्क्रायबरपर्यंत तरी जाईल का नाही. तर ठीक आहे. तर सुंदर एक असा एक्सपिरियन्स अनुभव असतं. हे येतात छान वाटेल असं वाटतं की लिटरली आहे ना कोणत्या ना कोणत्या रूपात आपले पांडुरंग आलेले आहेत इथे. आमच्या हातचे पांडुरंग टेन्शनमध्ये दिसत होते. बिचारे लहान लहान किती लहान होते. ठीक आहे चालेल. एवढंच बोलून हा ब्लॉग संपवतो. बाय आणि जय जय रामकृष्ण हरी.